मनामध्ये स्फुरत परमात्म्याबद्दल सतत रामकृष्ण नामे हृदय मंदिरी स्मरात आहे. कुठं स्मरण द्यायचं होतं? मग हृदयात हृदय मंदिर तयार होतं. त्याचं हृदय एक त्याचं असणार भगवंत प्राप्तीचं मंदिर, आणि त्या मंदिरात आत्मतत्व बसलेलं असतं. तिथंच आत्मा मी आहे असं स्मरण होतं. म्हणजे मी आहे असा आत्मा असा निश्चय होतो. म्हणून इथं मला तप्पे होई जे आनंद युक्त ऐसा नित्यार्थ पे केला. आणि असं तप करता करता केवळ आनंदाची पुष्टी अंगी, केवळ आनंद श्रोते संगी उद्धरती, केवळ आनंद भरित जीवन असतं. आनंदासाठी बाहेरून त्याला कशाचीच गरज नाही. स्वरूप आनंद. कोणचा आनंद? आनंदासाठी काहीच करीत नाही बाकीच, कारण की स्वरूपानेच काय झाला? आनंद स्वरूप झाला. सर्व सुख द्यालो सर्व अलंकार आनंद आनंदे निर्भय डुलत असो. आता भीती नाही राहिली, आनंदाने डुलायला. कसा डुलायला? आनंदाने निर्भय. पुन्हा संसारातला आनंद आहे, पण भयाने ग्रासलेला आनंद आहे. कोणता आनंद? भयग्रस्त आनंद आहे. काय आनंद म्हणा? कवा जाईल काही सांगता येत नाही. कारण की दिवाळीला आनंद असतो की लगेच बोंबलायची पाळी येते. लिचून गेला लागले बोंबलायला, तेव्हा आनंद. तसा आनंद बोंबलायला लावलाय, रडायला लावणारा, मागून दुःख यालंय आणि आपण आनंद करायलो, तेव्हा आनंद आहे का? विषयाचा आनंद अरे क्षणभंगुर झाला आणि गेला. तो आनंद काही कामी नाही. काय म्हणा त्याला आनंद? म्हणून तो आनंद स्वरूप आनंद. घरी ताकाचे शरोवर, इथं नवनीताचे केवळ आनंद, स्वरूप आनंद, निर्विषय आनंद. तो आनंद इथं महाराज ऐसा निश्चय अर्थे पैकीला जब नाही केली दृढ तप तो न टके तपक तप वाक्याचे रूप. म्हणून तप वाक्याचे रूप आहाच कष्टत अमुप तेने स्वरूप भेटे ना. जर तुम्ही तप केली नाही, साधना केली नाही, परमार्थ नाही केला, अंतकरणाची शुद्धी नाही केली, अंतकरणाची स्थिरता नाही केली, तर तुम्हाला ब्रह्मज्ञान होणं शक्य नाही. ब्रह्मज्ञान होण्याकरता तुम्हाला याचे तप करावं लागतील, चित्ताची शुद्धी करावं लागतील. झाला कालचा विषय आपला. चित्त कशाने मिळालं आणि कशाने निर्मळ झालं चित्त, आणि ते केलं असणार ब्रह्मदेवाने आपलं चित्त शुद्ध केलं. आपल्याला चित्त शुद्ध करा, आपल्याला चित्त स्थिर करा, पुन्हा शांत करा चित्त, आणि तेव्हा शांत होतं चित्त. हे सगळं खोटे असं कळालं. स्वप्नातून तुम्हाला लय मारलं, स्वप्नामध्ये बाधा 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 मारलं, रक्त निघालं, मरता मरता वाचले. कुठं? आणि जाग आली, लागले रडायला. मग कळालं हे खोटे सगळं. शांत झालं चित्त. कसं झालं? हा, शांत झालं. कोण किती लटक होत? ते लटक होतं खोटं होतं, मिथ्य होतं. तिथं मार खाल्लेला बी खोटा होता, आणि तिथं मला काहीच झालं नाही. मग चित्त कसं झालं? शांत झालं. तसं हे कळालं तुम्हाला हे सगळं खोटं आहे, हे सगळं मिथ्य आहे, माईक आहे. याच्याबद्दल तुम्हाला काहीच वाटणार नाही. स्वप्नाबद्दल जसं काहीच वाटलं नाही, तसं या व्यवहारातल्या प्रपंचाबद्दल बी काही वाटणार नाही. चित्त शांत झालं. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया जसं मीर पर्वत असतो, किती वारा सुटला तरी तो हलत नाही, डुलत नाही. तसं याचं चित्त संसारातल्या कोण्याच घटनेनं हलत नाही, डुलत नाही. स्थिर झालं. स्थिरावली वृत्ती. पांगुळले प्राण अर्धोन्मलित नेत्र झाली, वृत्ती स्थिर झाली, शांत झाली वृत्ती. बाहेरच काहीच उमटन तिच्यावर. आता बाहेरचं सगळं कल्पित असं कळालं, खोटं कळाल्यामुळं तिथं काही जरी झालं. बघा तुम्ही सिनेमा पाहता पाहता, पिक्चर पाहता पाहता बसलेले असतात एखाद्या खुर्चीवर आणि पाहता तिकडं गोळ्या हाती ते माणसं मरत येत, किंवा पाऊस पडतो,
किंवा अग्नी पेटत तुमच्या पडद्यावर, पाहणाराला काय वाटत? पाहाला जो त्याला काय वाटत? हा, माणसं मेलेले वाटत का पाऊस पडलेला वाटत का पेटलेलं वाटत? हा, काय वाटत? त्याला माहिती खोट आहे ते. त्या पडद्यावरच जे जे आहे ते काय आहे? खोट आहे. तसं मनावर जे उमटत हे संसाराचं चित्र, ते सगळंच कसं खोट आहे. हे सगळं कुठं उमटत? मनावर. आणि त्याचे प्रेक्षक पाहणारे तुम्ही येत, साक्षी. कोण पाहिलं त्याला? हे उमटलेल्या चित्राला मनावरच्या कोण पाहिलं? तुम्ही पाहिले. तुम्ही नाही ते तुम्ही त्याला पाहिले त्याला. आणि जे पाहिले ते मनावर उमटलेलं ते सगळंच खोट आहे. जिथं मनच खोट आहे ते सगळंच काय? आमच्या तिकडे एक जत्रा भरत असते, नळडव म्हणून. त्या काळात मध्ये असणारी ती तंबू आहे तुमच्या मनावर. काय वाटायला? खरंच वाटायला ना तुम्हाला? खरं वाटायलंय. अरे ते खरं नाही. ते जसं त्या पडद्यावरच खरं नाही, तसं ह्या पडद्यावर जे उमटत ते बी काय नाही. पण प्रेक्षक पाहणारा तू खरा आहे. तो का म्हणे तूच खरा. हेर भाऊ गा पसा, तू खरा आहेस. तू त्याचा द्रष्टा आहे, तू साक्षी आहेस. म्हणून इथं जव नाही केले जप तप, तव न टके तप वक्त्याचे रूप, आहाच कष्टता अमुप, नेने स्वरूप भेटे ना. उग कष्ट आहे जर नाही परमात्मा कळाला, नाही साक्षीवर आली, नाही आत्मा कळाला. ऐसा दृढंजीचे मानुनी विधाता बैसे कमलासनी, जैसा प्रत्यक्ष येऊनी कोणही हिता लागोणी बैसवी. अशा प्रकारे दृढ निश्चय केला. आणि असणारा ब्रह्मदेव आपल्या असणाऱ्या त्या कमळाच्या फुलावर मांडी घालून बसला, साधनाला. आणि अशा प्रकारे असं त्याला वाटायला कोणीतरी आपला हात धरला ना आपल्याला बसविलं. फक्त असतं अशी भक्ती जर केली, त्या भक्तीनं सहज होत. असं भक्तीनं सहजच होत. भक्तीनंच मागे पुढे वाराय सांभाळी आधार देतो भगवंत. त्याला प्रोत्साहन देतो. तुमच्या मनातले सगळे संकल्प दूर करतो भगवंत. म्हणून अशा प्रकारे असं वाटू लागलं ब्रह्मदेवाला. एकांती शिष्य लागोनी जय गुरुपदेशी वाणी, मग तो प्रवर्ते अनुष्ठानी, देवी कमलासनी विधाता. एकांतामध्ये जसा सद्गुरु आपल्या शिष्याला प्रवृत्त करीत असतात ज्ञाना करता, ज्ञान देऊन त्याला मुक्त करतात, त्याला साधना सांगतात, अशा अशा कर. सद्गुरु त्याला मार्गदर्शन करीत असतात आणि आपल्या स्वरूपावर नेऊन घालतात. कोण? म्हणून सद्गुरु वाचून संसारी तारक. ह्या संसार जन्म मरणाच्या संसारातून पार पडायचं असेल तर सद्गुरु वाचून संसारी तारक. नशेची निष्ठंका कोणी शंका घ्यायचं काही? निष्ठंक काही शंका घेऊ नका. तुम्हाला जन्म मरणातून करायचं असेल तर कोणाकडे जावं लागेल? म्हणून सद्गुरु वाचूनी सोडविना कोणी. कोण सोडविणार याच्यात? ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, संशयाची श्रेणी छेदीची ना. तुमचा संशय काढू शकत नाही. अरे ब्रह्मदेव संशयात पडलेला आहे. ज्यांनी सृष्टी तयार केली तो कशात पडा? संशयात. इंद्र संशयात पडलेला आहे. इथून पुण्य उपासना करून वैकुंठात गेलेले असणारे ते भक्त ते बी संशयाच्या श्रेणीत पडलेले. आणि हे तर बाकी तुमच्या संशय लोक तर संशयितच आहेत. ते काय मिटतील तुम्हाला? ह्या जन्म मरणातून ते काढू शकतात का? म्हणून ध्यानात घ्या, संशय ज्याला नाही, जो संशयात रमलेला नाही, ज्याचा संशय गेलेला आहे, निसंशय अंतकरण ज्याचं झालं आणि ज्याच्या अंतकरणात मी सच्चिदानंद ब्रह्म आहे असं ज्ञान झालेलं आहे, आणि जो तुमचा संशय निवृत्त करण्याची ज्याच्याकडे शक्ती आहे त्याच्याकडे, त्यांनी सगळ्या शास्त्राचा अभ्यास केलेला आहे, आणि तुमचे कोणते जरी संशय त्याच्या पुढे मांडले तर त्याला मार्मिक उत्तर देऊन त्या संशयाचं छेदन करण्याची अभ्यास आहे.
कृपाळू आहे. कसा आहे पुन्हा? खूप कृपाळू. तुम्ही गेले तर केवळ कृपाच त्याच्याकडे, बाकी काही नाही ना. कृपाची केवळ कृपा कटाक्षी निहाळले. असं निहाळतात की कृपा कटाक्षी. प्रेमाने आलिंगन देतात, प्रेमाने जवळ करतात, प्रेमाने त्याला चोंभाळतात, प्रेमाने त्याला कणाला घेतात, प्रेमाने त्याला त्याच्या मस्तकावर हात ठेवतात. प्रेमाने सगळं असणार, विचारपूस सगळ्या गोष्टी प्रेमाने. आणि मग आशार्ष जो जात असतो त्याला बोध करून त्याचे प्रश्न मिटून, त्याचे प्रश्नाला मार्मिक उत्तर देऊन, अनेक युक्तीनं, अनेक प्रमाणाने, अनेक असणाऱ्या दृष्टांतानी, अनेक असणारी अनुभवाने त्याला त्याच्यातून पार करतात असे सद्गुरु. तप म्हणजे नोहे स्नान. आता तुम्ही तप कशाला म्हणतात? स्नान केलं, गंगेत बुडाले, फिसलं पाप. असंच आहे. काय झालं? गंगात बुडाले, काय झालं तुमचं? गेलं पाप. असं वाटत तुम्हाला का? असं आहे म्हणून हे बाया तर जात्यात, पण शिशीत पाणी भरून येत्यात बाटली जाणं. कारण की 2 थेंब जरी टाकले कशाचे? गंगेच्या त्या पाण्याचे, तरी आपलं काय जात? इतकं सोपं आहे काय? सोपं आहे? असं आहे काय? बघा, मनात झालेलं पाप गंगाच्या पाण्याने जाईलच कसं धुवून? थोडा विचार तर करा ना. पाप कुठं झालंय? मनात. आणि धुवाले काय? शरीर. काही ताळा मेळ आहे का नाही? अरे मनाचे पाप, मनाचे पाप न जाय तीर्थाची बापा. मन संकल्पाचे पापे न जाय तीर्थाची बापे. मनात केलेले पाप, मनाने झालेले पाप, तीर्थाचा बाप जरी आला तरी काय होणार नाही. ले झालं तर तुम्हाला घाण बसल्याला शरीराला मळ गंगेच्या पाण्याने निर्मळ धुवून जाईल. निर्मळ असलं तर. आता तर गंगेचं पाणी बी निर्मळ नाही राहिलं तर मळ जाईल का? म्हणून ध्यानात घ्या. म्हणून मळ पाप जर घालायचं असेल, म्हणून तप म्हणजे नोहे स्नान. स्नान करणं म्हणजे तप नाही. तुळशीला प्रदक्षिणा घालणं अरे आहे ते, पण तप नाही. ते अंतर्मुख होण्याकरता बहिरंग साधन आहेत. तीर्थयात्रा अंतर्मुख होण्याकरता बहिरंग साधन सांगितले शास्त्राने. जवळ सकाळ सिद्ध आहे, हातचा लावाया पाय तो आपले. तीर्थयात्रे जाय, चुकू नको. तुकडं सुईत असेल तर तीर्थयात्रेला जाय. काय असेल तर. आणि तू तिथं काहीच नसल सोयीत, निस्ती मजा असेल तर मग तिथं जाऊ बी नको. काय पाहिजे? कुठं गेले तर त्याच्या माग तुमचं काय लागल? सोहित, स्वतःच हित. आणि काय स्वतःच हित? देवाला प्राप्त करून घेणे, मोक्ष प्राप्त करून घेणे, जन्म मरणाची निवृत्ती करणे, आत्यंतिक दुःखाची. हेच तुमचं सोहित आहे. हेच खरं काय? सोयीत आहे. जन्म मरणाची निवृत्ती करणे हेच तुमचं सोयीचे. मोक्ष पदरात पडणे हे तुमचं सोयीचे. निर्भय जीवन, आनंद भरित जीवन, प्रसन्न जीवन कशाने तयार होईल, कशाने मिळेल, आणि ते जिथं मिळत असेल आणि तिथं जाणं हे तुमचं सोयीचे. उगाच फिरणं, कुठंतरी जाणं, काहीतरी करणं ते काय नाही. हा, पोटाची सोय लागल, कपड्याची सोय लागल, झोपण्याची सोय लागल, खाण्याची सोय लागल, पाण्याची सोय लागल, पण तिथं ती केलं म्हणजे सोय येते का? उभारी करताल का? इथल्यासारखं तिकडे बी करतात. उभारीन इथं इथल्यासारखा स्वयंपाक का? इथल्यापेक्षा उभारी स्वयंपाक खमंग. हे गेलेली माणसं स्वयंपाक कसा करायला होते? इथल्यावानीच का? बेसन भाकर विशेष भाज्या टाकून, कोथिंबीर टाकून, लसूण टाकून अशी फोडणीची वरण चमचम. वा वा वा,
घरी तीर्थयात्रा झाली आमची. अहो काय स्वयंपाक होते, काय पाहला होते, काय याच्यासाठीच गेलता ना. पाहला, खाला, ऐकायला, बोलायला तर लयच बोलायला होत. लयच लोक होते ना बोलायला, बोलायला, ऐकायला, पाहला, खाला. याच्यासाठी इतकं घरी करता येत नव्हतं, त्याच्यापेक्षा जास्त केलं. मग ही तीर्थ याला याला सोयीत म्हणाव का? हे सोयीत असत का? हे सोयीत आहे का? अजिबात नाही. म्हणून महाराज म्हणतात, तप म्हणिजे नोहे स्नान, तप म्हणिजे नोहे दान, तप नोहे शास्त्र व्याख्यान, वेदाध्ययन नोहे तपारे. हे याला तप म्हणता येत नाही. आम्ही रोज ज्ञानेश्वरी वाचतो, आम्ही रोज असं करतो, आम्ही पारायण करतो, आम्ही तीर्थयात्रा करतो, आम्ही दान करतो. याला तप म्हणतात का? याला तप दान करणं, पारायण करणं, याला तप म्हणाव का? हे तपच नाही, हे लोकांना दाखविण्याकरता परमार्थ आहे. हे काहीतरी बघा, काही जरी केलं तर त्याला तप म्हणता येत नाही. तो परमार्थ घडत नाही. कारण की त्याचा अहंकार येत असतो माणसाला. पारायणाला बसला माणूस, 7 दिवस मी पारायण केलं, चिटकालाचा अहंकार. काय चिटकाला? काय केलं म्या आणि काय मिळालं? गुणगुण गुणगुण गुणगुण. माझा पोहे येते, खाल्ले पारायणावाल्यानी. माझा चहा येतो, खाल्ला पारायणावाल्यानी. आणि त्याच्या पुढे त्याला आम्हीच दाखिलेलं असतं. जे पारायणाला बसल त्याला ज्ञानेश्वरी फुकट. बस बसले त्याच्यासाठी. कशाला? पारायणाला. आणि अशी पारायण किती झाली? काय झालं? किती पारायण? तर सत्य तेच पारायण. म्हणून लक्षात घ्या या गोष्टी. याला तप म्हणता येत नाही. हे काय नाही, तप नाही. महाराज म्हणतात की हे बघा, तप म्हणजे नोहे योग, तप म्हणजे नोहे याग, तप म्हणजे तप कशाला म्हणा? तप म्हणजे वासना त्याग, तेने तुटे लाग काम क्रोधाचा. आखरी सांगायचे तप म्हणजे वासनेचा त्याग.